फोडणार आहे प्रचाराचं नारळ फोडलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं व्यंकटरमण विकासाची खात्री विकासाची खात्री आपली छत्री। डॉक्टर साहेब गोविंदा गोविंदा या महिलांना कोण आहे काही मोठा या एकदम कुणी या पुढे या म्हणे या ठिकाणी आज शिवसेना पुरस्कृत उमेदवार अमितदादा खामकर यांचा या ठिकाणी प्रचाराचा नारळ शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष माननीय अनिलजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते व या ठिकाणी संभाजीराजे कदम यांच्या शुभ हस्ते व आपल्या सर्वांच्या त्यानंतर स्वातीताई मॅडम यांच्या शुभ हस्ते तसेच आपल्या सर्वांच्या साक्षीने बालाजी मंदिरामध्ये या ठिकाणी आपण प्रचाराचा नारळ फोडलेला आहे। या प्रसंगी उपस्थित सर्वांचे मी स्वागत करतो। जय श्रीराम जय श्रीराम। अभी तेरा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं। अभी तेरा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं। या प्रसंगी उपस्थित माननीय संभाजीराजे कदम यांना मी विनंती करतो की या प्रसंगी त्यांनी 2 शब्द बोलावे।
प्रभाग क्रमांक 6चे उमेदवार अमित दादा खामकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज या ठिकाणी बालाजी भगवानच्या दारामध्ये होत आहे आणि निश्चित बालाजी भगवानचे आशीर्वाद आपल्या शिवसेनेचे पुरस्कृत उमेदवार अमित दादा खामकर यांच्या पाठीशी राहतील. या भागातील या कार्यक्रमासाठी उपस्थित जिल्हा प्रमुख अनिलजी शिंदे, आमच्या ताई, त्याचबरोबर या परिसरातील सर्व नागरिक आणि अमित दादावर प्रेम करणारे सर्वच या ठिकाणी उपस्थित आहेत. निश्चित मला खात्री आहे की उद्याच्या काळात या भागातून शिवसेनेचा भगवा घेऊन अमित दादा महानगरपालिकेवर येणार आहे. तुम्ही जो आदर, प्रेम, विश्वास अमित दादावर दाखवलेला आहे, खरं तर निवडणुकीत फार चढ उतार झाले, पण आम्ही सांगितलं तू डगमगू नको अमित दादा, आम्ही तुझ्या बरोबर आहोत. तू ज्यांच्या बरोबर होता त्यांनी जरी तुला सोडला असेल तर या प्रभागातील जनता तुला सोडणार नाही. की तुला निश्चित तुझे जे ध्येय आहे, तुझी जी इच्छा आहे, तुझी जी अपेक्षा आहे तिथपर्यंत ती नेल्याशिवाय राहणार नाही. या लोकांचे प्रश्न घेऊन तू सातत्याने उभं राहिलेला आहे आणि म्हणूनच तू ही निवडणूक पुढे नेली पाहिजे. आणि त्यांनी आमच्या सगळ्या शब्दाचा मान देऊन शिवसेनेचे पुरस्कृत आणि आज त्यांनी शिवसेनेत प्रवेश देखील केलेला आहे. म्हणून जरी याच्याकडे आज चिन्ह जरी धनुष्यबाण नसलं तर हा धनुष्यबाणाचा उमेदवार आहे असं आपण आपल्या प्रभागातील सर्व लोकांना ही छत्री सावली देणारी आहे, ही छत्री विश्वास देणारी आहे, ही छत्री हिंदुत्वाची आहे. आणि म्हणून या अमित दादाची जी छत्री आहे ती आपण अशीच या भागातून फिरवत विजयी छत्री करत त्याला आपल्याला पुढचं मार्गक्रमण करायचं आहे. माझ्या वतीने मी खूप शुभेच्छा देतो आणि सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र. आणली प्रभुत्वाला एसटी मध्ये 50% हे दिली, सवलत दिली. तसंच आता आपण जसं आपल्या भावाने आपल्याला साथ देतली, आपल्याला अमित दादाला आणि आपल्या भावाला बळ वाढवायचंय आणि त्याला साथ द्यायची. महानगरपालिकेवरती नक्कीच शिवसेनेचा भगवा हा फडकलाच पाहिजे आणि फडकणारच. अमित दादा खामकर या आमच्या शिवसेनेचे पुरस्कृत केलेल्या उमेदवारांचा शुभारंभ आज या मंदिरातून, पवित्र मंदिरातून या ठिकाणी होत आहे. आणि खरं तर अमित दादा माझ्याकडे खूप लेट आले. मला खरं तर त्याला धनुष्यबाणच त्याच्या हाती द्यायचं होतं, परंतु थोडासा काही त्याच्यात चुकीच्या त्याचा वेळ वाया गेला आणि त्यांना काही लोकांनी फसवल्यामुळं आज नाही तर आज त्यांनी नक्कीच धनुष्यबाणाने त्यांनी या ठिकाणी प्रभागामध्ये नक्कीच त्यांनी कमाल करून दाखवली असते. आणि या ठिकाणी या परिसरामध्ये अनेक वर्ष गेले शिवसेनेचे उमेदवार जिंकून आलेले, परंतु काही लोकांनी त्याच्यामध्ये शिवसेनेची गद्दारी करून दुसरीकडे जाऊन उमेदवारी केली. पण हा मतदार राजा या ठिकाणी निश्चितपणे शिवसेनेच्या पाठीशी उभे. त्याचं चिन्ह जरी छत्री असेल तरी त्याला धनुष्यबाण समजून सगळ्यांनी आपण प्रभागातील ज्येष्ठ असेल त्यांनी किंवा सगळे मतदार राजा असतील मी त्यांना खरोखर मनापासून त्यांना धन्यवाद देतो. आणि त्यांच्याकडून असे अमित दादाबद्दल अपेक्षा करतो की त्यांना सहकार्य करून या प्रभागातील त्याला काम करण्याची संधी द्यावं. उद्याच्या काळात राहिलेला विकास त्याच्या हातून व्हावा हेच आई बालाजी मंदिरात मी प्रार्थना करतो आणि सांगतो जय महाराज. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार. ला 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 ला. विरंगुळा विसाव्याचे वेचू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.